नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता सध्या सुरू आहे नवरात्रीचा उत्सव आणि सगळी बघा अशी पूजापातीची काय आपली धावपळ चालू असते. तर या दिवसांमध्ये म्हणजे पूजापाठ आणि घरातले जे कामं आहेत तर बघा यांचा ना थोडासा गोंधळच उडतो. तर तो मी कशा प्रकारे मॅनेज करते तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे एकंदरीत बघा नवरात्रीच्या दिवसांमधलं मॉर्निंग रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर सकाळी 5:30ला उठली म्हणजे बघा सणावारांच्या दिवसांमध्ये ना थोडंसं लवकरच उठलं की बरं पडतं. आणि सणवार असो नसो असंसुद्धा थोडंसं ना लवकरच उठलं की कामं जे आहेत तर ते वेळेत आटोपतात आणि आपल्या मागे चिडचिड होत नाही. आणि तेच तुम्ही उशिरा झोपून उठले की त्यानंतर बघा मग सगळ्या कामांचं रुटीन बिघडतं आणि वेळेअवेळी कामं होतात. आणि मग मधातच जर काही आणखी दुसरं कुठलं काम आलं किंवा अचानक जर काही आलं तर मग ना आपली इतकी तारांबळ उडते. म्हणून मग थोडंसं ना लवकरच उठलं तर पटापट कामंसुद्धा आटोपतात आणि आपलासुद्धा मूड फ्रेश राहतो. तर उठल्या बघा आधी बाहेरचं जे आहे तर ते सगळं झाडत वगैरे काढून घेते. आणि त्यानंतर रांगोळी वगैरे म्हणजे बघा आता ना नवरात्री चालू आहे. तर अशा याच्यामध्ये बघा आम्ही जेव्हा लहान असायचो तर त्यावेळेला सगळा बाहेर अंगण सडा वगैरे आई करायची, छान रांगोळी काढायची. तर खरंच ना खूप छान वाटतं. पण आता अंगण वगैरे तर कुठे मिळत नाही. तर म्हणून मग बाहेर हा जो पॅसेज आहे तर तो ना छान असा स्वच्छ करून घेते, झाडून घेते, पुसून घेते, उंबरठासुद्धा पुसून घेते आणि छान अशी रांगोळी काढते. म्हणजे बघा अंगण नसलं तरी बाहेरचं जे आहे तर ते छान असं झाडून पुसून घेतलं की मन ना प्रसन्न वाटतं. आणि तसंही बघा सणावारांच्या दिवसांमध्येच नाही मोस्ट ऑफ द टाईम बाहेरचा जो पॅसेज आहे तर तो मी झाडूनच घेते. म्हणजे वेळ जर असेल तर झाडून घेते. कारण जी बाई येते तर ती ना खूप उशिरा येते. त्यामुळे मग बाहेरचा पॅसेज मी स्वतःच झाडून घेते. त्यानंतर मग आतमधली ना साफसफाई करायला सुरुवात केली आहे. तर बेडवर ना सगळे झोपलेले असतात त्यामुळे मग बिस्तर वगैरे जमवायला काही जमत नाही. तर म्हणून मग ना सरळ असं झाडतच काढून घेते आणि सगळे मग उठले आपले कामं वगैरे आटोपले की त्यानंतर मग बेड वगैरे जमवून घेते. तर सगळं घर ना झाडून घेतलं. आणि इथे जो देवरूम आहे तर तो देवरूम म्हणजे तिथली जी जागा आहे ना तर ती कपड्यानेच पुसून घेते. कारण हा जो मोप आहे तर त्याच्यानेच बघा आपण सगळं घर वगैरे पुसतो आणि तेच मग देवाजवळ पुसायला चांगलं वाटत नाही. तर त्यामुळे मग ना सध्या आता जेव्हापासनं देवीची मी तिथे स्थापना केली आहे तर तेव्हापासनं तिथली जी जागा आहे तर ती ना कपड्यानेच पुसून घेते. आणि बघा म्हणजे व्यवस्थितही होतं ते सगळं असं ना स्वच्छ होऊन जातं. मोपने जर आपण पुसतो तर बघा एकात केस किंवा थोडीफार जी धूळ आहे तर ती तिथल्या तिथे कोण्या कोपऱ्यामध्ये चिटकून राहते. आणि देवी आईचा दरबार जेव्हा आपल्या इथे असतो तर त्यावेळेला बघा साफसफाईचा ना थोडंसं म्हणजे साफसफाईकडे थोडंसं विशेष लक्ष द्यावंच लागतं. त्यानंतर मग सगळं घर जे आहे तर ते ना सगळं असं मोपने पुसून घेतलं. या बाल्कनीमध्ये थोडेसे ना झाडं आहेत म्हणजे इथे काही जास्त झाडं ठेवलेले नाही, थोडेसे झाडं आहेत तर तिथे पाणी टाकून घेतलं. आणि त्यानंतर मग तिथली जी बाल्कनी आहे जो वॉशिंग एरिया आहे तर तो सुद्धा स्वच्छ करून घेतला. आणि त्यानंतर मग आंघोळ करून आली आहे किचनमध्ये. तर आजचा बघा पिवळा रंग होता. आणि गंमत अशी झाली की माझ्या या साडीवरचा जो ब्लाऊज आहे तर तो कुठे हरवला आहे काय हरवला आहे काही दिसला नाही. म्हणजे गणपतीपासूनच ना माझी जी अलमारी आहे माझे जे कपाट आहे तर ते सगळं ना असं विस्कटीत झालेलं आहे. आणि ते जमवायला वेळ काही मिळाला नाही. कारण म्हणजे आता गणपतीपासून ना सततचं असं काय ना काय चालू आहे. तर त्यामुळे दुपारी वेळ काही मिळतच नाही की आपलं कपाट वगैरे ना जमवू शकणार म्हणून. त्यामुळे मग सगळं जे कपाट आहे ना ते पूर्ण असं विस्कटीत झालं. आणि कालही ना तशीच गंमत झाली. काल बघा निळा रंग होता. सकाळी 6:30ला आंघोळ केली आणि माझी निळी साडी मी तिथे शोधते नंतर लक्षात आलं की माझी ती साडी आईकडे आहे म्हणून. तर अशी गंमत होते बघा कधी. तर सगळ्यात आधी स्वयंपाकाचं जे काम होतं तर ते आटोपून घेतलं. कारण आपले सणवार आपली पूजापाठ ती आपल्या ठिकाणी आणि शाळेला जाणाऱ्यांची घाई आणि ऑफिसला जाणाऱ्यांची घाई त्यांच्यासाठीचा जो डबा आहे तर तो आपल्या ठिकाणी. कारण तुम्ही कितीही सणवार किंवा पूजापाठ असेल ती वेगळी गोष्ट राहिली. पण आपलं जे घरकाम आहे आपलं म्हणजे जे किचनचं काम आहे तर आधी ना त्याला प्रायोरिटी द्यावी लागते. तर किचनचं काम आटोपलं किट्टूची तयारी करून दिली. आणि त्यानंतर मग मी माझी जी पूजा आहे तर ती करायला घेतली.
पूजा म्हणजे देवपूजा ना, हे आता सध्या इथेच नागपुरामध्येच आहे, तर त्यामुळे ना ते थोडेसे उशिरा जातात. त्यामुळे मग आता सकाळची सध्याची देवपूजा ते करून देतात. म्हणजे इथे असतील तर सध्या आता ते देवपूजा करून देत आहेत. बाहेर स्टेशनवर जायचं असेल तर ते सुद्धा 6:30-7ला निघून जातात, मग मलाच करावं लागतं. तर त्यांनी देवपूजा आटोपली तोपर्यंत मी सूर्याला अर्घ्य देणं, उंबरठा पूजन, गॅसचं पूजन असं करून घेतलं. आणि त्यानंतर जिथे दुर्गा आईची मी चौकी ठेवलेली आहे तिथली पूजा करून घेतली, आरती करून घेतली. आणि त्यानंतर मग जे म्हणजे किट्टू आणि तिचे पप्पा जाणार होते, तर त्यांना जेवायला लावून दिलं. आणि सोबतच देवांनासुद्धा नैवेद्य लावून घेतला. आता बघा, माझ्या डोक्यामध्ये ना एक कन्फ्युजन आहे की नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवांना नैवेद्य लावायचा की नाही लावायचा. देवी आईचा तर उपवास असतो, पण जे दुसरे देव आहेत तर त्यांना नैवेद्य लावतात की नाही लावत काहीच कळत नाही. तर त्यामुळे मग सध्या तरी मी देवांना नैवेद्य लावत आहे. आणि त्यानंतर मग बघा, सप्तशतीचे पाठ करून घेतले मी. म्हणजे सप्तशतीचे आज ना 3 पाठ करणार आहे. आणि 3 पाठ याचा अर्थ एका पूर्ण पारायणला 2.5 ते 3 तास लागतात. तर हे आज मला 3 पाठ करायचे आहे. तर एक तो आटोपला मी. त्यानंतर जेवणं खाणं आटोपलं आणि सगळे जे भांडे होते तर ते स्वच्छ करून घेतले. स्वयंपाकाच्या नंतर भांडे स्वच्छ करायला सध्या काही वेळ मिळत नाही, त्यामुळे मग जेवणाच्या नंतरच सगळे जे भांडे आहेत तर ते स्वच्छ करून घेते. आणि त्यानंतर सिंक, गॅस ओठासुद्धा स्वच्छ करून घेतला. आणि हे करेपर्यंत कपडे लावलेले होते मी मशीनला, तर कपडेसुद्धा स्वच्छ धुवून घेतले. तर अशा प्रकारे सध्याच्या माझ्या कामाचं जे मॅनेजमेंट आहे तर ते आहे. तर अशा पद्धतीने सध्या माझे जे घरकाम आहे ते आणि जी पूजापाठ आहे नवरात्रीची, तर ती अशा पद्धतीने मी मॅनेज करते आहे. 5:30 वाजतापासून मी कामांना सुरुवात केली आणि आता वाजलेले आहे 1:30. तर 1:30 वाजेपर्यंत सगळे घरातले कामं आणि जी पूजा आहे तर ती आटोपली. त्यामध्ये बघा 2.5 तास मला सप्तशतीचा पारायणाला लागतो, तर ते 2.5 तास त्यामध्ये गेले. आणि घरातले जे कामं आहेत ते, आणि सोबतच बघा मग लहान सहान छुटूक काय ना काय कामं आपले चालूच असतात. प्रत्येकच काम आता मी इथे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दाखवू शकत नाही, कारण बघा प्रत्येकाचं काम जर आपण शूट करत गेलं तर काम करतानासुद्धा उशीर होतो आणि आपलंसुद्धा ते रुटीन बिघडतं. म्हणून मग ठोक जी कामं आहेत तर तेच मी शूट करते आणि तेच तुमच्यासोबत इथे शेअर केलेले आहेत. तर अशा पद्धतीने 1:30 वाजेपर्यंत सगळे जे कामं आहेत ते आटोपले. आणि आता पुन्हा आणखी दुपारचं एक पारायण मला करायचं आहे आणि रात्रीचं एक पारायण. म्हणजे या 7 दिवसांमध्ये सप्तशतीचे 14 पारायण मला करायचे आहेत, 14 पाठ करायचे आहेत. आता 14 पाठ म्हणजे असं नाही की 1 अध्याय 2 अध्याय असं नाही. पूर्णचे पूर्ण जी पुस्तक असते, म्हणजे सुरुवातीपासून ते एंडिंगपर्यंत सगळी जी पुस्तक आहे तर ती पूर्ण वाचणे म्हणजे एक पाठ होतो. त्यामध्ये बघा सुरुवातीला कवच आहेत, मग कीलक स्तोत्र आहे, अर्गला स्तोत्र आहे, 13 अध्याय आहेत. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा मूर्ती रहस्य, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, सिद्धकुंजिका स्तोत्रम, विंध्यवासिनी स्तोत्र. तर हे सगळेचे सगळे जे असतात तर ते पूर्ण मी एकाच वेळेला म्हणजे वाचते. म्हणजे हे याच वर्षीपासून चालू केलं मी, नाहीतर प्रत्येक वर्षी 7 दिवसांमध्ये पूर्ण एक पाठ मी करायची. आणि आता दिवसाला 2 पाठ होतात, म्हणजे सकाळी एक पाठ आणि संध्याकाळी एक पाठ. तर सध्या माझे 5 पाठ करून झालेले आहेत आणि या 7 दिवसांमध्ये पूर्ण जे वाचलेले आहेत आता, तर ते पाठ मला करायचे आहेत. तर म्हणून मग आज 3 पाठ आणि उद्या पुन्हा 3 पाठ करावे लागतील. तेव्हा कुठे मग परवापासनं 2 पाठ चालू होतील. तर असे 7 दिवसामध्ये माझे 14 पाठ पूर्ण होतील. म्हणजे 14 जे आहेत तर ते सप्तशतीच्या पारायणाचे जे पाठ आहेत तर ते पूर्ण होतील. तर अशा हिशोबाने बघा आता एक पारायण करायला, एक पाठ पारायण करायला 2.5 तास लागतो. म्हणजे वाचण्याची स्पीड बऱ्यापैकी जर असेल तर 2 तासात, 2.25 तासामध्ये होऊन जातो. पण मग मध्यंतरीत बघा मग काय ना काय कामं असे येतातच. तसे म्हणजे पाठ करता आहेत उठू नयेत, पण समजा कधी आपल्याला तहानच लागली, कधी जसं पाठ करता बघा अगदी ना झोप यायला लागते. आणि काल तर माझ्यासोबत खरंच तसंच झालं की सकाळी मी पाठाला सुरुवात केली. आज तर उशिरा पाठ केला, पण काल सकाळी स्वयंपाकाच्या आधीच मी ना एक पारायण केलं, एक पाठ केला. तर सकाळी म्हणजे 6, 6:15च्या दरम्यान मी सुरुवात केली पारायणाला. आणि इतकी डोळ्यामध्ये झोप येत होती की त्या पाठामध्ये 3दा जाऊन मला डोळ्यावरून, चेहऱ्यावरून पाणी घेऊन यावं लागलं. तेव्हा कुठे माझा तो एक पाठ पूर्ण कंप्लीट झाला. तर अशा प्रकारचे काय ना काय डिस्टर्बन्स असतात. नाहीतर वाचण्याची स्पीड माझी बऱ्यापैकी आहे. तर 2 तासामध्ये माझा एक पाठ पूर्ण होतो. तर आता दुपारी एक पारायण करणार आणि रात्रीला एक पारायण करणार. तर अशा पद्धतीने सध्याचं माझं जे रुटीन आहे तर ते चालू आहे. तर चला
आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते। आशा करते तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील। आणि व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून सांगत चला। तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा सांगत चला, कारण बघा माझं काम आहे व्लॉगिंग करणं आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतात तर ते तुम्ही मला सांगत चला, कारण मला म्हणजे नाही समजणार की तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील, काय आवडतील, तर त्यामुळे प्लीज थोडं सांगत चला। तर चला भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत। बाय। हर हर महादेव। आई दुर्गा तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत। बाय।